नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यावर नक्कीच लाईक करा. तर या व्हिडिओमध्ये मी माझे मॅटर्निटी वेअर शेअर करणार आहे. हे सगळे आफ्टर वॉश रिव्ह्यू असणार आहेत माझे. मी हे सगळे 1-2 वेळेस यूज करून घालून वगैरे झालेले आहेत आणि यातले काही कपडे तर अगदी 3-4 महिन्यापासून मी घालते. चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण बघणार आहेत सगळ्यात अफोर्डेबल आणि माझ्या आवडीचा असलेला हा ड्रेस ग्रीन कलरमध्ये आहे. V-neck एच डिझाईन आहे. पुढं बटनची डिझाईन आहे पूर्ण ऑल ओव्हर ड्रेसमध्ये. हाफ स्लीव्ज आहेत. स्लीव्सला अशी डिझाईन आहे आणि पाठीमागं याच्या अशी नाडी दिलेली आहे आणि याची साईज Lमध्ये आहे. मी 4थ्या महिन्यापासून हा 9व्या महिन्यापर्यंत वापरला आहे. हा आहे नेक्स्ट ड्रेस जो बेज कलरमध्ये आहे. मागचा ग्रीन कलरचा ड्रेस आणि हा ड्रेस सेमच पॅटर्नमध्ये आहेत. V-neck आहे. हाफ स्लीव्ज डिझाईन अशी आहे आणि याला ऑल ओव्हर ड्रेसमध्ये असे बटन आहेत. हे सगळे बटन ओपन होतात. तर हे ड्रेस आफ्टर डिलिव्हरीसुद्धा वापरू शकतो म्हणून घेतलेले आहेत. ह्याचाही सेम पॅटर्न तोच आहे. इकडे मागं नाडी लावायला दिली आहे पण याच्या प्राईसमध्ये थोडासा डिफरन्स आहे. तर याची प्राईस 494 आहे. मी डायरीमध्ये लिहून ठेवलं आहे सगळं म्हणून सांगते इकडं. हा आहे लायलॅक कलरचा ड्रेस. याच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे की हा V-neck नाही आहे, हा स्क्वेअर नेक आहे. ऑल ओव्हर संपेपर्यंत याला बटन आहेत. हे पण बटन ओपन होतात. त्याच्यानंतर याच्या स्लीव्स पण हाफ स्लीव्ज आहेत. ह्या स्लीवचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे त्या 2 ड्रेसपेक्षा आणि याला पण टाय करायला मागं नॉट दिलेली आहे. याच्यावरती व्हाईट कलरचे फ्लोरल प्रिंट आहे. मागचे 3 ड्रेस मी दाखवले ते आफ्टर प्रेग्नन्सीसुद्धा वापरू शकता. त्याचे तिन्ही ड्रेसचे बटन ओपन होतात. तर फिडिंग करायला एकदम कम्फर्टेबल आहेत हे ड्रेस. आणि हे ड्रेस तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये पण आणि आफ्टर डिलिव्हरी दोन्ही पण यूज करू शकता. तर हा लाईट ग्रीन कलरचा अनारकली आहे. राऊंड नेक आहे याचा. पाठीमागं नॉट दिलेली अशी बांधायला आणि प्युअर कॉटनमध्ये हा ड्रेस. त्याच्या हातांवर अशी व्हाईट कलरची लेस आहे. याचा घेरा भरपूर मोठा आहे आणि याच्या खाली पण ही अशी लेस दिलेली आहे. तर हा ड्रेस 3 पीसमध्ये आहे. हा वरचा कुर्ता जो एकदम कॉटन मटेरियलमध्ये सॉफ्ट मटेरियल आहे. ओढणीला पण असे लेस दिली आहे व्हाईट कलरमध्ये. कॉटनचीच ओढणी आहे आणि ओढणीची लेंथ पण भरपूर आहे. ही व्हाईट कलरची पॅन्ट आहे जी भरपूर कम्फर्टेबल आहे. हा ड्रेस पण मी भरपूर दिवस वापरलेला आहे. आत्ता पण वापरते. 9व्या महिन्यापर्यंत हा ड्रेस मला बसतो आहे अजून. ड्रेस मी 4 महिन्यापूर्वी घेतलेले आहेत. 4 ते 5 महिन्यापूर्वी घेतलेले आहेत. तर प्राईजमध्ये मे बी डिफरन्स असू शकतो. तेव्हाच्या प्राईज आणि आत्ताच्या प्राईजमध्ये डिफरन्स असू शकतो. तर त्यानंतर माझ्या आवडीचा आणखी एक ड्रेस बघणारे आपण. गाऊन म्हणू शकता, ड्रेस म्हणू शकता, 1 पीस म्हणू शकता. हा आहे येलो कलरमध्ये. राऊंड नेक आहे याचं पण. याचा पण घेरा भरपूर मोठा आहे. इकडं कळ्या दिलेल्या आहेत पोटावरती. त्याच्यामुळं या ड्रेसचा घेरा भरपूर मोठा आहे. लेंथ भरपूर आहे. ॲज अ ड्रेस 1 पीस म्हणून पण यूज करू शकता. आणि याच्या स्लीव्ज हाफ स्लीव्ज आहेत. स्लीव्जला असं इलास्टिक दिलेलं आहे. मध्ये ग्रे व्हाईट अशी फ्लोरल प्रिंट आहे याच्यावरती. हा पण प्युअर कॉटनमध्ये आहे. तर सगळ्यात जास्त वापरला गेलेला हा गाऊन आहे माझ्या या जर्नीमध्ये. त्यानंतर आपण एक कॉर्ड सेट बघणार आहे जो ऑरेंज आणि पिंक कलरची फ्लोरल प्रिंट आहे त्याच्यावरती. हा आहे तो कॉर्ड सेट. कॉलर आहे तिकडं याला. याचे स्लीव्ज 3/4 स्लीव्ज आहेत याच्या. हे बटन आहेत पूर्ण ऑल ओव्हर. हे बटन सगळे ओपन होतात. त्याच्यामुळे तुम्ही हे ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि आफ्टर डिलिव्हरी पण वापरू शकता. आणि याचा घेर बघा खाली कट आहे. असिमेट्रिक घेर याचा.
आणि यालाच मॅचिंग अशी पॅन्ट पण आहे. पॅन्ट पण भरपूर कम्फर्टेबल आहे आणि दोन्ही साईडनी इलास्टिक आहे पॅन्टला. तर याच्यानंतरचे जे 2 ड्रेस दाखवणार आहे मी ते फेस्टिव्ह विअरमध्ये आहेत. तर या 9 महिन्याच्या जर्नीमध्ये अनेक फेस्टिवल्स येतात. तर प्रत्येक फेस्टिवलला साडी घालणं पॉसिबल होत नाही आणि शेवटी 7व्या 8व्या 9व्या महिन्यात तर साडी घालणं खूप हेवी जातं. त्यासाठी हे ड्रेस घेतलेले मी, ते पण दाखवते. तर फेस्टिव्ह विअरमधला हा पहिला ड्रेस आहे जो पिंक कलरमध्ये, याच्यामध्ये याच्यावरती व्हाईट आणि ग्रे कलरची फ्लोरल प्रिंट आहे. याचा राऊंड नेक आहे आणि याच्यावरची डिझाईन तुम्ही बघू शकता. सिल्वर डिझाईन आहे याच्यावरती, गोटाबत्तीचं वर्क आहे, थोडंसं हेवी वर्क आहे माझ्यासाठी. आणि याचाही घेरा भरपूर मोठा आहे. 3/4 याच्या स्लीव्स आहेत. स्लीव्सवरती पण हे गोटापत्तीचं वर्क दिलेलं आहे. याला इथून कट आहे. इथं पण पूर्ण ऑल ओव्हर याच्यामध्ये गोटापत्तीची लेस दिलेली आहे. हे तुमच्या साईजनुसार तुम्ही याला कमी जास्त करू शकता, त्यासाठी या नाडे दिलेले आहेत. लेस हाईट याची भरपूर आहे. हा 3 पीसमध्ये पीस आहे, कॉटन मटेरियलमध्ये, त्याच्यामुळे कम्फर्टेबल आहे टमी एरियामध्ये. याची पॅन्ट मला मी 2 वेळेसच घातली याची पॅन्ट. त्याच्यानंतर ही पॅन्ट मला टाईट झाली आहे माझ्या टमी एरिया वाढल्यामुळं. तर मी सांगू नाही शकत की या पॅन्टची क्वालिटी कशी आहे. हे कॉटनमध्ये नाही आहे, विस्कॉस रेयॉनमध्ये मटेरियल आहे पॅन्टचं. आणि पॅन्टला पण खाली अशा प्रकारची लेस दिली आहे. हा आहे दुपट्टा. याची लेंथ पण भरपूर आहे. प्युअर कॉटनमध्ये हा दुपट्टा. त्यानंतर सेकंड फेस्टिव्ह कुर्ता. हा आहे सेकंड कुर्ता फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये, वाईन कलरचा आहे. याच्यावर राऊंड नेक आहे आणि डिझाईन सिल्वरमध्ये, जे वर्क एकदम तुम्ही बघू शकता. याच्यावरती ही प्रिंट आहे व्हाईट आणि गोल्डमध्ये. हा पण मी 3-4 वेळेस घातलेला आहे, तर ही प्रिंट गेली नाही आहे. 3/4 स्लीव्ज आहेत याच्या आणि स्लीव्सवरती पण अशी डिझाईन आहे. याला पण साईड कट आहे. साईड कटवरती पण छान अशी डिझाईन आहे, नाजूक प्रिंट ऑल ओव्हर मागे आणि पुढे दोन्ही साईडला आहे. याला पण कळ्या आहेत, तर वाढत्या पोटावरती हे बसणार आहे. मी हा 9व्या महिन्यापर्यंत घातलेला आहे, 5व्या महिन्यापासून एकदम. ही आहे याची पॅन्ट, दोन्ही साईडनी इलास्टिक आहे याला. आणि ही पॅन्ट शेवटपर्यंत म्हणजे या महिन्यापर्यंत 9व्या महिन्यापर्यंत मला कम्फर्टेबल आहे एकदम. सिल्वर कलरचं गोटापत्ती वर्क आहे. याचं मटेरियल विस्कॉस रेयॉन आहे आणि याच्या दुपट्ट्याची साईज छोटी आहे थोडीशी. ओढणीला सिल्वर कलरची लेस लावलेली आहे. ऑल ओव्हर दुपट्ट्यावरती ही लेस आहे. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मॅटर्निटी पॅन्ट, ज्या टमी एरियावरती बसतील पण रॅशेस वगैरे नाही उठणार आहेत. आणि ह्या पॅन्ट मी 4थ्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत, आत्ता चालू महिन्यापर्यंत वापरते आहे. तर ही अशी पॅन्ट येते, ही टमी एरियावरती पूर्ण बसते. ही बॅक साईड. तर या पॅन्टला असं इलास्टिक आहे, याला बटन आहे तिथं. तर तुम्ही तुमच्या वाढत्या साईजनुसार हे बटन याची कमी जास्त करू शकता. हे इलास्टिकमध्ये बटन घालून ही एवढी साईज वाढते याची. तर त्यासाठीच मी म्हटलं ही 4थ्या महिन्यापासून मी 9व्या महिन्यापर्यंत वापरली आहे. ही एक साईडला एवढी साईज वाढते, या साईडला पण तेच आहे, तेवढंच इलास्टिक आहे याचं. बटन लावून तुम्ही याचं इलास्टिक किंवा साईज ॲडजस्ट करू शकता. याचं इलास्टिक पण एकदम मऊ आहे, चांगल्या क्वालिटीचे. त्याच्यामुळे टमी एरियावरती बिलकुल रॅशेस वगैरे होण्याचे चान्सेस नाही आहेत. आणि याचं कापड पण भरपूर चांगलं आहे. तर हे मी एक्सेल साईजमध्ये घेतलं होतं. ज्यावेळेस मी 4थ्या मंथमध्ये होते मला मीडियम साईज बसत होती, पण त्यावेळेसच मी हे एक्सेलमध्ये घेतलं होतं. त्यामुळं हे मला आत्तापर्यंत 9व्या महिन्यापर्यंत गेलं आहे. तर याचं मटेरियल लायक्रा ब्लेंड असं आहे आणि हे 2च्या सेटमध्ये आलं होतं, एक व्हाईट आणि एक ब्लॅक. तर हे होतं माझं मॅटर्निटी वेअर कलेक्शन. जर हे तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याचे सगळे रिव्ह्यू आफ्टर वॉश रिव्ह्यू आहेत.
ऑनेस्ट रिव्ह्यू दिलेले आहेत मी. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.